TV9 मराठी या माध्यमाचे सर्व सदस्य, इथं जमलेले सगळं मान्यवर, मी रवी जोशी, प्रेसिडेंट JSPM युनिव्हर्सिटी, दोन शब्द बोलू इच्छितो. तसं हर्षवर्धन साहेबांनी जवळजवळ तुम्हाला फ्रेमवर्कमध्ये सगळे सांगितलेले प्लॅन काय आहे, एक्झिक्युशन आहे आणि पुढे आपण का पाहतो. मी प्रेसिडेंट म्हणून कुणालाही भेटलं तर बरेच लोक, इंडस्ट्रीचे लोक, ॲकॅडमिक्स लोक पहिलं प्रश्न विचारतात, तुमच्याकडं AIला रिस्पॉन्स कसा आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर कसं देणं मला कधी कधी कळत नाही. म्हणजे AI का आहे? आपण असं काहीतरी प्रोडक्ट आहे की जे आपण विकतो काय? ते काय एक शैक्षणिक माध्यम आहे जिथं सस्टेनेबिलिटी आहे. इथे जमलेले बरेच युनिव्हर्सिटीचे लोक आहात, तुम्ही सगळे फॅकल्टी आहात, प्रोफेसर्स आहात, हे सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आपण सस्टेनेबिलिटीबद्दल बोलतोय. वेदर AI इज सस्टेनेबल. कारण आता सध्या टॉपमध्ये आहे, ते सॉफ्टवेअर आहे म्हणून आपण शिकवतो, मुलांना तर शिकतो आणि त्यांना नोकरी. लोकांच्या डोक्यात विचार काय आहे, माझा मुलगा AI शिकला तर चांगलं पॅकेज त्याला मिळेल, चांगली नोकरी त्याला लागेल. दॅट इज द ओनली एंड लाईन. साहेबांनी सांगितलं दॅट शुड नॉट बी द बॉटम लाईन ऑफ एज्युकेशन. समजा 10 वर्षानंतर AI डिसअपिअर झाला, काय करणार आहे तुमच्या मुलांनी? त्याची विचार आपण कधी करतो ऍडमिशन घेताना? AI हा साधन आहे. AI इज अ टूल इन युअर हँड्स. उद्या किचन पासून हॉल किंवा इंडस्ट्री सगळीकडे, राईट फ्रॉम द सॅटेलाइट्स, ऍप्लिकेशन ऑफ AI इज देअर. त्यामुळे तुम्ही काही शिकलात तरी AI बिकम्स पार्ट ऑफ युअर एज्युकेशन. ते तुम्ही विसरू नका. आणि लक्षात काय ठेवायचं, काही शिकला तरी काही अडचण नाही आहे. आता बॉर्डर्स नाही आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी फक्त इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, मी कम्प्युटर इंजिनियर आहे, मी फूड टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहे, मी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. देयर इज नो डिफरन्शिएशन बिटवीन द स्ट्रीम्स. All streams are now interconnected. Anybody can work in any streams. काही दिवसांनी इंजिनिअरिंग डिग्री सुद्धा इट बिकम्स व्हॉट? obsolete. You study these things, you work in that area. त्या पद्धतीने आता एज्युकेशन फील्ड एवढं डायनामिक असणार आहे. 10-15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी युअर कोडिंग वॉज अ टॉप ऑफ दॅट. अजूनही मुलं जन्माला यायच्या आधीच पोरं विचार करायच्या आई वडिलांनी, मग त्याला कोडिंग शिकवले पाहिजे तो जन्माला आल्यावर. आता कुठे गेलं कोडिंग? ते एव्हरीथिंग इज डन बाय व्हॉट? AI अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. वाय इट इज कॉल्ड एज AI? इट इज आर्टिफिशियल, इट इज नॉट नॅचरल. वाय डोंट दे कॉल इट एज परमनंट इंटेलिजन्स? इट इज नॉट परमनंट, इट इज आर्टिफिशियल. एनिथिंग विच इज आर्टिफिशियल कॅन गो अप अँड कम डाऊन, कॅन बिकम ऑब्सोलेट. ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना, सल्ला देताना हे तुम्ही अभ्यास करा. यू हॅव टू डेव्हलप द क्वालिटीज ऑफ अ प्रोफेशनल. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये चांगलं काम करणार आहात, बट वेअर युअर ॲटिट्यूड, मला पुण्यातच पाहिजे, मला हिंजवडी कॅम्पस पाहिजे किंवा खराडी कॅम्पस पाहिजे, मला जोरात कॅम्पस नको, मला कलकत्ता कॅम्पस नको, हा ॲटिट्यूड आहे. मुलं गरीब असतात. इफ यू कॅन्ट गो देअर, यू हॅव टू सिट ॲट होम. सो यू हॅव टू डेव्हलप दॅट ॲटिट्यूड ऑफ वर्किंग एनिवेअर. वर्क व्हेरी हार्ड. 10 ते 12 तास काम करायची तयारी ठेवायला पाहिजे मुलांनी. फिजिकल फिटनेस असलं पाहिजे, अकोमोडेटिव्ह असलं पाहिजे, अँड यू हॅव टू स्टिक अप टू युअर व्हॅल्यूज. डेव्हलप युअर व्हॅल्यूज अँड स्टँड बाय इट. अँड इफ यू आर अ गुड प्रोफेशनल, तुम्हाला नोकरीची काळजी करायची नाही. बट इफ यू आर डिपेंडिंग इन ओनली वन सर्टन ॲस्पेक्ट, मला AI येतं, मला मशीन लर्निंग येतं, बाकी काय मला विचार करू नका. सो युअर लाईफ बिकम्स व्हॉट? अ लिमिटेड एक्सपोजर. ते होऊ देऊ नका. म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना JSPM युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा सावंत साहेबांनी हे युनिव्हर्सिटी स्थापना केली तेव्हा तेच सांगितलं होतं आम्हाला, इट इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इम्पॉर्टंट इज दॅट तो आपलं आयुष्य कसं घडवणार आहे, त्याला लागणारे जे गोष्टी सगळ्या आहेत, सगळे आपण इथं शिकवणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने मी परत TV9 चॅनलचं मी कौतुक करतो. कारण मागच्या वर्षी आपल्याकडे आले, बोगडे सर मला म्हटले, आमचे कॅम्पस डायरेक्टर इथे आहेत, सर TV9ची पहिल्यांदा पुण्यात एक्सपो होतोय, आपण टायटल स्पॉन्सर आहोत, आपण जायचं काय? आपण जायचं. आपण आलो इथे,
2 वर्ष आपलं युनिव्हर्सिटीला कंप्लीट झाले होते, 4000 विद्यार्थी होते. मग तेव्हा सुद्धा आपल्या लोकांनी कंडक्ट केलं, सेशन कंडक्ट केलं. वी डिड फंटॅस्टिक रेस्पॉन्स फ्रॉम दीज पर्टिक्युलर थिंग्स. अँड आजच्या घडीला JSP युनिव्हर्सिटीमध्ये 9000 विद्यार्थी आहेत, रजिस्टर्ड आहेत. कारण काय? दॅट सस्टेनेबल एज्युकेशन, नॉट डिपेंडिंग ऑन ओनली वन पर्टिक्युलर ॲस्पेक्ट ऑफ इट, बट कव्हरिंग द एंटायर गॅमट ऑफ पर्सनॅलिटी. दॅट काइंड ऑफ एन एज्युकेशन इज द नीड ऑफ द आवर. आपण मुलांना सांगताना सुद्धा तू फक्त ML शिक म्हणजे तुझे करिअर होईल हे सांगू नका. मुलांना हे सांगा की यू हॅव टू बी अ प्रोफेशनल. असताना तुला काय काय तुझे ॲटिट्यूड कसे असलं पाहिजे, तुझे विचार कसे असले पाहिजे, हे सगळं त्यांनी शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट हिअर. तुम्ही काउन्सिलिंग करता मुलांना, उद्या ते काउन्सिलिंग सेशन होणार आहे, AI बद्दल सेशन होणार आहे. त्यामुळे AI बद्दल सेशन घेणारे आमची डीन सर बसले, देशपांडे सर, इज रिटन 10 ते 12 पुस्तक लिहिले, ते AI वर लिहिले त्यांनी. त्यांना सुद्धा माझी रिक्वेस्ट हेच आहे की लोकांना कळू द्या की एक्झॅक्टली AI म्हणजे काय आहे, त्याची लिमिटेशन्स काय आहे आणि त्याचे एक्सपेक्टेशन्स काय. तेवढं आपण केलं तर विल बी डुईंग अ ग्रेट सर्व्हिस टू अवर ऑर्गनायझेशन. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाहीये. परत मी TV9 माध्यमाची, त्या TV एज्युकेशन एक्सपोची मी हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही यांनी कंटिन्यू करत राहावं. सो दे विल बी बेनिफिशियल फॉर द एंटायर स्टुडंट कम्युनिटी. थँक्यू व्हेरी मच.